हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग आज पडलं होतं खूप ऊन, तरी पण म्हटलं थोडं जावावं रानात फिरायला. हे बघा आमची जुनी विहीर आहे, जी समाईक बोलली जाते ना ती विहीर आहे. आणि किती घाण झाली आहे बघा, कारण का सगळ्यांचीच आहे त्यामुळे सगळेच दुर्लक्ष करतात. आंबे पडतात त्यात, सगळी घाण पडते, एका साईडला जाऊन थांबते. सगळ्यांना कशी वेगवेगळीकडे रानं आहेत आणि आपल्या आपल्या विहिरी आहेत, त्यामुळे सामायिक गोष्टींना थोडं दुर्लक्षच केलं जातं. तरी आत्ता खूप पाठीमागे लागून लागून थोडा कचरा ते साईडचा काढून घेतला आहे तसा. आणि हे बघा, हे पण खूप चांगलं 200 वर्षापूर्वीचं झाड असेल आणि विहिरी खूप जुनी आहे, 100-150 वर्षाच्या पूर्वीची तर नक्कीच असेल. तर हे बघा, हे असं झाड आहे, याला आंबे खूप लागतात जरवी, पण जरवी आंबे कोण काढत नाही. आणि या झाडामध्ये खूप लोकांच्या वाटण्या आहेत. आणि ते विहीर खराब होत आहे, पाणी खराब होत आहे म्हणून काढायचं म्हटलं तर त्याच्यावरती एक स्टोरी आहे. एक व्यक्ती काहीतरी बोलला होता, तेही मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्यासाठी पूर्ण प्रॉपर ब्लॉग मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. ती काय स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, गोष्ट आहे, ते सांगायची आहे तुम्हाला, शेअर करायची आहे. सगळीकडे फिरून आलो आम्ही, घरी आल्यावर ठरवलं होतं की भाजी काय बनवायची. मग बनवायला दुसरं काय खावंसं वाटत नाही म्हणून म्हणलं की आज कांद्याची भाजी बनवावी. खूप छान लागते. कांदा उशीर परतून घ्यायचा तेल भरपूर घालून, त्याचं पाणी सुटतं, पूर्ण पाणी सुटून आटवून घ्यायचं. पाणी विदाऊट पाणी टाकता भाजून घ्यायचं. त्यात चटणी टाकायची, तुम्हाला हवी असेल तर डाळी टाकू शकता, मुगाची किंवा तुरीची. हे बघा, नमक टाकून घेतलं आहे, पिंकिश कलर आला आहे याला. ह्याच्यानंतर चटणी टाकायची, आपल्याला पाहिजे तेवढा मसाला टाकायचा आणि अशी भाजी बनवून घ्यायची. खायला काहीच नव्हतं, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीबरोबर हे असं खूप छान लागतं. अशाच चुलीवरच्या गोष्टी किंवा गावाकडचे ब्लॉग मी घेऊन येत राहीन, इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर नक्की सबस्क्राईब करा सो प्रियाला आणि सपोर्ट करा. तर चला तर मग बोलत बोलत आपली भाजी बनत आली आहे, झाकून ठेवायची. मग म्हणलं गोडमध्ये गोड करायचं होतं काहीतरी खायला. काय बनवायचं, रोज तेच ते शिरा तर रोजचाच झाला आहे, शिरा नाही खावासा वाटत इतका. त्यामुळे म्हणलं तांदळाची खीर बनवावी. काय नाही घ्यायचं, बेसिकचे गोष्टीच लागतात, घरात ज्या असतात त्याच गोष्टीत बनून जातो. तर आपण 1 वाटी तांदूळ घेतलं होतं इंद्रायणी तांदूळ चिकट असतो, शक्यतो चिकट भात होतो तेच तांदूळ घ्यायचं, म्हणजे खीर छान बनते. तर तो भिजत घालायचा. नंतर हलकीशी भरड काढून घ्यायची, हलकासा बारीक करायचा, पूर्ण पीठ नाही करून घ्यायचं. आणि ते शिजवून घ्यायचं जरा जास्त पाणी घालून. हे असं झालं पाहिजे. त्यात काजू बदाम तुपावरती जरा फ्राय करून टाकायच्या. त्यानंतर ह्यात आपल्याला हवं असेल तर केसर पण टाकू शकता. नंतर दूध ॲड करायचं. दुधात शिजवली नव्हती मी, पाण्यात थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतली होती, नंतर दूध टाकलं होतं. हे बघा, 2-3 शिट्ट्या काढल्या असतील तरी मी अंदाजे. हे बघा, असं करून घ्यायचं सगळं मिक्स. आणि त्यात काजू बदाम टाकायचा, नंतर साखर टाकून घ्यायची आपल्या चवीनुसार. ही अशी सिंपल प्रकारची खीर तयार झाली आहे. चला तर मग मंडळी, अशाच गावाकडचे ब्लॉग आणि व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा सो प्रियाला, लाईक करा, शेअर करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. आणि ती रानाची स्टोरी काय आहे, विहिरीची स्टोरी काय आहे, विहिरीत का कचरा इतका पडला जातो, का काढत नाहीत, किंवा ती आंब्यावरून एक घडलेली गोष्ट, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचे. त्याचा लॉंग व्हिडिओ प्रॉपर घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी लवकरच. तर नक्कीच अशा गावाकडच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सो प्रियाला. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.